नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील जे आहे युनिट 2 ला आपली सुरुवात झालेली आहे आणि युनिट 2 मधलं मुलांनो बघा, आपण काल अभ्यासलं होतं वी शॅल ओव्हरकम ही सुंदर अशी पोएम आपण काय केली होती? अभ्यासली होती. त्यानंतर आपण आज काय करूया? नवीन आपल्या लेसनला आणि नवीन स्टोरीला आपण सुरुवात करूया. तर बघा, आपली जी नवीन स्टोरी आहे 2.2 टू फेबल्स हे बघूया. तर बघा मुलांनो, आपल्याला या स्टोरीमध्ये या 5 स्टेप्समधून जायचं आहे. म्हणजे पहिले लर्न एक्सप्लेनेशन बघूया, ॲक्टिव्हिटीद्वारे प्रश्न पाहूया, जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते, गेमद्वारे प्रश्न सोडूया आणि मग छोटीशी टेस्ट द्यायची आहे आणि त्यानंतर आहेत आपले लाँग क्वेशन आन्सर. तर बघा, इथे जी स्टोरी दिलेली आहे, आपल्याला काय दिलेलं आहे? 2 फेबल्स. आता 2 फेबल्स म्हणजे काय? 2 म्हणजे काय? 2 आणि फेबल आणि जे फेबल्स म्हणजे काय असतात मुलांनो? ज्या अशा दंतकथा असतात. म्हणजे जे आपण लहानपणापासून ऐकत आलेला असतो. तर टू फेबल्स म्हणजे 2 अशा गोष्टी आपल्याला किंवा 2 अशा सुंदर अशा ज्या स्टोरी आहेत, त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. तर आपण मुलांनो, आपल्या स्टोरीला काय करूया? सुरुवात करूया. काय नाव आहे? टू फेबल्स. तर बघा मुलांनो, आता आपण ह्याच्यातली जी दुसरी स्टोरी आहे, ती अभ्यासणार आहोत. तर बघा, आता आपली दुसरी 2 फेबल्स आहेत. त्याच्यातली दुसरी जी फेबल आहे, फेबल म्हणजे काय? दंतकथा आहे. ती कोणाची आहे? द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. आता बघा, द टाउन माऊस म्हणजे काय? शहरातलं. टाउन म्हणजे काय मुलांनो? शहर. शहरातलं जे हे माऊस म्हणजे काय? शहरातलं उंदीर. माऊस म्हणजे काय? उंदीर. अँड द कंट्री माऊस. कंट्री माऊस म्हणजे गावाकडला. गावाकडला किंवा जो ग्रामीण उंदीर आहे त्याला आपण म्हणू. तर बघा, आपण आज दुसरी जी फेबल आहे, दुसरी जी स्टोरी आहे, द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस ही आता अभ्यासणार आहोत. द टाउन माऊस म्हणजे काय मुलांनो? शहरात राहणारा उंदीर आणि कंट्री माऊस म्हणजे काय? जो गावाकडचा, जो ग्रामीण भागात राहतो, खेड्यात राहतो तो उंदीर. तर बघा, आपल्याला इथे काय दिसतायत मुलांनो? 2 उंदीर दिसतायत आपल्याला. तर ह्याच्यातला एक टाउन माऊस आहे आणि एक शहरी म्हणजे टाउन माऊस आहे आणि एक कोण आहे? म्हणजे कंट्री माऊस गावाकडचा. तर बघा, आपल्याला काय दिसते आहे, की 2 उंदीर दिसत आहेत आणि हे जे 2 उंदीर दिसतायत, 2 माऊस दिसतायत, तर एकाकडे काय झालेलं आहे, त्याचा गेस्ट आलेला आहे. तर बघूया, आपण स्टोरीला सुरुवात करूया. वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एकेकाळी काय झालं होतं, अ टाउन माऊस व्हिजिटेड हिज कझिन. कझिन म्हणजे काय मुलांनो? जे आपले चुलत भाऊ असतात. चुलत भाऊ, मामे भाऊ, त्याला काय म्हणू आपण? कझिन म्हणू. कझिन इन द कंट्री. वन्स अपॉन अ टाईम म्हणजे एकेकाळी काय झालं, अ टाउन माऊस व्हिजिटेड म्हणजे काय? भेट देणे. अ टाउन माऊस व्हिजिटेड हिज कझिन इन द कंट्री. कंट्री म्हणजे काय? ग्रामीण भाग. तर एकेकाळी काय झालं, टाउन माऊस म्हणजे हा शहरातला जो उंदीर आहे, तो त्याच्या चुलत भावाला भेटायला कुठे आला? त्याच्या गावी आला. म्हणजेच काय? त्याच्या गावाकडचा जो भाग असतो, खेडेगाव असतो, तो तिथे त्याला भेटायला आला. द कंट्री माऊस वॉज व्हेरी सिंपल अँड लव्हड हिज टाउन कझिन. तर हा जो कंट्री माऊस होता, कंट्री माऊस म्हणजे जो गावाकडचा जो उंदीर होता, तो काय होता? द कंट्री माऊस वॉज व्हेरी सिंपल. तो गावाकडचा जो उंदीर होता, तर तो काय? व्हेरी सिंपल. सिंपल म्हणजे काय होता? खूप साधा होता स्वभावाने. अँड ही लव्हड हिज टाउन कझिन. लव्हड म्हणजे प्रेम करणे. तो त्याचा चुलत भावावर लव्हड हिज टाउन कझिन म्हणजे त्याचा जो चुलत भाऊ आहे, जो शहरात राहत होता. म्हणजे शहरात राहत होता, त्याचा चुलत भाऊ शहरात राहत होता. तर हे जे जो माऊस आहे, म्हणजे गावाकडचा जो उंदीर आहे, त्याला त्याच्या भावावर, शहरात राहणाऱ्या भावावर काय होतं? खूप प्रेम होतं. आणि त्याच्या प्रेमाखातीर खातीर तो त्याला भेटायला आला, म्हणून त्यांनी काय केलं, हे जे सगळं जे जेवणाचं साहित्य आहे, हे त्याच्यासाठी त्यांनी बोलवलं. बघा काय आहे, ही वेलकम द टाउन माऊस वॉर्मली अँड ऑफर्ड हिम बीन्स, चीज अँड ब्रेड जनरसली. तर बघा, हा जेव्हा त्याला भेटायला आला, हा जो शहराकडचा माणूस जेव्हा त्याला भेटायला आला, तर बघा त्यांनी काय ऑफर केलं. आता हा त्याच्या घरी आला, त्याला भेटायला गावात आला, म्हणून त्यांनी बघा त्याच्यासाठी ब्रेड आणले. हे जे बीन्स दिसतात आपल्याला दिसतात आणि हा काय आहे? चीज त्याच्यासाठी खायला आणलं. ही वेलकम म्हणजे आदर करणे. आदर करणे किंवा सत्कार करणे. ही वेलकम द टाउन माऊस वॉर्मली.
त्यांनी त्याचा जो आदर-सत्कार आहे तो खूप चांगल्या प्रकारे केला, खूप प्रेमाने केला अँड ऑफर्ड म्हणजे त्याला खायचं विचारलं. ही ऑफर्ड हिम बीन्स. बघा त्याला बीन्स म्हणजे ज्या घेवड्याच्या शेंगा आहेत, घेवडा बीन्स म्हणजे ज्या शेंगा आहेत, ते त्यांनी त्याला खायला दिलं. चीज दिसते आहे आपल्याला, हे चीज त्यांनी ऑफर केलं, खायला दिलं अँड ब्रेड जनरसली आणि खूप प्रेमाने. जनरसली म्हणजे काय मुलांनो? खूप प्रेमाने त्याच्यासाठी त्याच्या खायची त्याने व्यवस्था केली. तर खाण्यामध्ये त्याला बीन्स दिल्या, चीज दिलं आणि हा ब्रेड दिला. म्हणजे त्याचा अशा प्रकारे त्यांनी काय केलं, स्वागत केलं. त्याला वाटलं आता हा इतक्या लांबून आला, शहरातून आला आणि खूप थकून आलेला आहे, तर त्याच्या जेवणाची व्यवस्था ग्रामीण भागात ज्या पद्धतीने तो करू शकत होता, त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार तशी त्याची व्यवस्था त्यांनी जेवणाची केली. द टाउन माऊस रिजेक्टेड द सिंपल फूड. आता हे शहरात जो राहायचा हा जो टाउन माऊस आहे, म्हणजे हा शहरात राहणारा जो उंदीर आहे, हा काय याचं खानपान थोडं-थोडं लक्झरियस होतं, थोडा वेगळ्या टाईपचं होतं. द टाउन माऊस रिजेक्टेड, रिजेक्ट करणे म्हणजे नकार देणे. रिजेक्ट करणे म्हणजे नकार देणे. द टाउन माऊस रिजेक्टेड द सिंपल फूड. हे जे साधं अन्न जे आहे, हे त्यांनी काय केलं, खाण्यास मनाई केलं, की नाही मला हे आवडत नाही. इतकं साधं अन्न मी कसं खाणार? अँड सेड टू द कंट्री माऊस. हे बघा, या उंदराने काय केलं, ह्या जो शहरात राहणाऱ्या उंदराने हे जे साधं अन्न आहे, याला काय केलं, रिजेक्ट केलं. म्हणजे नाक मुरडलं आपलं, की हे मी खाणार नाही आणि काय आमच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीचं जेवण असलं आणि तो त्या ज्या ह्या जो हा कंट्री माऊस आहे, म्हणजे गावाकडचा जो उंदीर आहे, बघा त्याला काय म्हणाला, "आय कांट अंडरस्टँड हाऊ डू यू ईट धिस पुअर फूड." बघा हा या कंट्री म्हणजे हा हा कंट्री साइडचा आहे म्हणजे गावाकडचा जो उंदीर आहे त्याला म्हणाला, "आय कांट अंडरस्टँड." म्हणजे आय कॅन नॉट अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजणे, की मला अंडरस्टँड म्हणजे समजणे. आय कॅन नॉट म्हणजे मला हे समजत नाही. हाऊ डू यू ईट धिस पुअर फूड? म्हणजे हे तू अशा प्रकारचं हे अशा असं साधं म्हणजे असं गरीब लोकं जे खातात, हे असं साधं अन्न तू कसं काय खाऊ शकतो? हे मला समजत नाही. हे कोण म्हणाला? हा जो टाउन माऊस आहे म्हणजे शहरात राहणारा जो माऊस आहे, तो त्याला म्हणाला, "कम विथ मी अँड आय विल शो यू द टाउन लाईफ. देन यू विल फॉरगेट धिस कंट्री लाईफ." तर हा त्याचा जो टाउन फ्रेंड आहे, टाउन जो भाऊ आहे, टाउन कझिन, हा शहरात राहणारा जो आहे ना टाउन माऊस, म्हणजे त्याचा चुलत भाऊ जो आहे शहरात राहणारा, हा काय म्हणाला त्याला, "कम विथ मी," की "तू माझ्यासोबत चल अँड आय विल शो यू." शो म्हणजे दाखवणे. "तू माझ्यासोबत कुठे चल? शहरात चल. आम्ही ज्या शहरात राहतो, तू तिथे चल अँड आय विल शो यू द टाउन लाईफ." टाउन लाईफ म्हणजे काय मुलांनो? शहरातलं शहरातलं जे जीवन आहे, ते मी तुला दाखवतो. काय म्हणाला हा उंदीर, "कम विथ मी," की तू माझ्यासोबत चल. आय विल शो यू द टाउन लाईफ. मी तुला शहरातलं जीवन दाखवतो, की लोकं कसे जेवतात, कसे खातात, त्यांचं राहणीमान कसं आहे, कसे वागतात ते. देन यू विल फॉरगेट धिस कंट्री लाईफ. फॉरगेट म्हणजे विसरणे. जेव्हा तू माझ्यासोबत येशील आणि हे आमचं जे शहरी लाईफ बघशील आणि तू काय करशील, तुझं ग्रामीण भागातलं जे गावाकडचं जीवन आहे, ते तू विसरूनच जाशील आणि तू पण आमच्यासारखं हे जे लाईफ आहे, हे जे जीवन आहे शहरातलं तू एन्जॉय करायला लागशील आणि ते तुझं गावाकडचं जे लाईफ आहे, ते तू काय करशील, तू सगळं विसरून जाशील. बघा यावर जो आहे काय म्हणतो तो ग्रामीण भागातला जो उंदीर आहे. तर बघा आता मुलांनो हे ठरल्याप्रमाणे त्यांनी विचारलं, की टाउन माऊसनी, की "आता तू माझ्यासोबत चल, शहरात चल आणि तू तिथे राहून बघ. मग तुला कंपॅरिझन कळेल, की तुला गावातलं जीवन चांगलं वाटतं, की शहरातलं." आणि त्या टाउन माऊसला डेफिनेटली माहीत होतं, की याला शहरातलं जीवन आवडेल. कारण तिथे खायला मोठे-मोठे घर, छान पॉश वगैरे राहणीमान असतं. तर बघा त्यांच्या ठरल्याप्रमाणे जो टाउन माऊस जो आहे, शहरातला उंदीर आहे, तो ग्रामीण भागातल्या उंदराला काय झालं, या शहरात घेऊन आला. आपल्याला दिसतोय शहरातलं खूप मोठं घर दिसते आहे. तो ज्या शहरात राहतो, ज्या घरात राहतो, ते घर इथे दाखवलेलं आहे. द टू माईस लेफ्ट फॉर द टाउन अँड अराइव्हड ॲट द बिग हाउस वेअर द टाउन माऊस लिव्हड इन अ होल. बघा इथे काय झालं, त्यांच्या ठरल्याप्रमाणे जो शहरातला जो उंदीर आहे, तो कुठे घेऊन आला मुलांनो? जो शहरातला उंदीर आहे, तो त्याला कुठे घेऊन आला? द टू माईस. द टू माईस म्हणजे काय आहेत? हे जे 2 उंदरं आहेत,
द टू माईस लेफ्ट फॉर द टाउन. त्यांनी काय केलं? द टू माईस लेफ्ट फॉर द टाउन अँड अराइव्हड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्हड इन अ होल. म्हणजे काय आहे? द टू माईस म्हणजे हे जे उंदीर आहे, लेफ्ट फॉर द टाउन. लेफ्ट फॉर द टाउन नाही, इथे लेफ्ट फॉर द कंट्री पाहिजे होतं. लेफ्ट फॉर द कंट्री हवं होतं. म्हणजे त्यांनी गाव सोडलं आणि गाव सोडल्यानंतर काय झालं? अँड अराइव्हड ॲट द बिग हाऊस आणि ते कुठे पोहोचले? शहरातल्या एका मोठ्या घरामध्ये पोहोचले. व्हाईल वेअर द टाउन माऊस लिव्हड इन अ होल. म्हणजे जिथे जो टाउन माऊस राहायचा. टाउन माऊस कुठे राहायचा? शहरात राहायचा. म्हणजे शहरातला जो उंदीर आहे तो त्याला आपल्यासोबत ग्रामीण भागातल्या उंदराला, त्याच्या भावाला आपल्यासोबत घेऊन आला. त्यांनी एक जे मोठं घर होतं, तिथे एक त्याचं होल होतं, म्हणजे एक छिद्र होतं. होल म्हणजे काय मुलांनो? जे छिद्र होतं खूप मोठं आणि त्याचं तिथे घर होतं. तर तो जो आहे, जो टाउन माऊस आहे, तो काय त्याला तिथे घेऊन आला. बघा दोन्ही आता शहरात आले. तो टाउन माऊसच्या घरी आला. शहरात राहणाऱ्या त्याच्या घरी आला. तर बघा आपल्याला शहरात आल्यानंतर त्यांनी खायला किती विविध पदार्थ दिसतायत आपल्याला. बघा इथे दिसतेत आपल्याला केक दिसतो आहे, जेली दिसते आहे, इथे चिकन दिसते आहे आणि इथे नूडल्स दिसते आहे. तर ते शहरी लाईफस्टाईलप्रमाणे शहरातले जे लोकं खातात, ते त्यांनी काय केलं, तसं जेवण मागवलं होतं आणि ते काय त्याला खायला घातलं होतं. बघा, तर काय दिसतंय आपल्याला The town mouse took his country cousin to the grand dining room for the refreshment. आता रिफ्रेशमेंट म्हणजे काय मुलांना? अल्पोहार. म्हणजे जे नाश्ता वगैरे काय करतो त्याला काय म्हणतात? रिफ्रेशमेंट म्हणजे अल्पोहार. तर बघा तो आपल्या घरी घेऊन आला. घरात आल्यानंतर त्यांनी त्याचं जे खूप मोठं प्रशस्त असं जे डायनिंग रूम होतं, ज्यामध्ये आपण जेवतो त्या रूममध्ये घेऊन आलं आणि त्या डायनिंग रूममध्ये आपल्याला दिसतोय की खूप मोठं काय दिसतं आहे? डायनिंग टेबल दिसते आहे आणि डायनिंग टेबलवर काय दिसतंय की आपल्याला हे खाण्याचे जे पदार्थ आहेत, जे मोस्टली शहरी भागातले लोकं खातात, ते पदार्थ आपल्याला या डायनिंग टेबलवर दिसतायत. आता बघा त्यांनी आपल्या भावाला ऑफर केलं. जो टाउन माऊस आहे, शहरातला माऊस काय म्हणतो, "द टाउन माऊस टूक हिज कंट्री कझिन टू द ग्रँड डायनिंग रूम फॉर रिफ्रेशमेंट." तर बघा हा जो आहे शहरातला माऊस त्याला त्या डायनिंग रूममध्ये घेऊन आला रिफ्रेशमेंट करण्यासाठी म्हणजे काय, नाश्ता करण्यासाठी आणि हे जे असं डिलिशियस चांगलं जे फूड आहे, जे शहरात अवेलेबल असतं, ते त्यांनी काय केलं, खायला त्याला ऑफर ऑफर केलं. बघा, ॲज दे वर एन्जॉयिंग जेलीज अँड केक्स द लेफ्ट ओव्हर्स ऑफ अ पार्टी. तर बघा हे त्यांनी जेवण कुठून आणलेलं होतं, की शहरामध्ये तुम्ही बघाल मोठमोठ्या घरांमध्ये उरलेलं अन्न असते, पार्ट्या होत असतात आणि त्याच्यात हे सगळं पदार्थ अवेलेबल असतात. तर यांनी काय केलं होतं उंदराने, ॲज दे वर एन्जॉयिंग म्हणजे ते काय एन्जॉयिंग जेलीज. दे वर एन्जॉयिंग म्हणजे काय करत होते मुलांनो? ते ते जेवणाचा आनंद घेत होते. ॲज दे वर एन्जॉयिंग म्हणजे काय? आनंद घेणे. आनंद घेणे. दे ॲज दे वर एन्जॉयिंग जेलीज म्हणजे ते बघा जेली खाण्याचा असा आनंद घेत होते. इथे दिसतायत अँड केक्स आपल्याला दिसते काय-काय खायला होतं? जेलीज होत्या, केक होतं आणि हे जे पदार्थ होते हे कुठले होते? लेफ्ट ओव्हर ऑफ अ पार्टी म्हणजे तिथे एक पार्टी झालेली असेल त्या घरात आणि लेफ्ट ओव्हर म्हणजे काय? उरलेलं अन्न. लेफ्ट ओव्हर म्हणजे काय? उरलेलं अन्न. तर त्या पार्टीमधले हे जे काही उरलेलं अन्न होतं, तर तो जो हा टाउन माऊस आहे तो घेऊन आला होता आणि हे दोघेही काय करत होते जेवणाचा आनंद घेत होते आणि तेवढ्यात काय हे दोघेही त्या खाण्याचा आनंद घेत होते, तेवढ्यात काय झालं सडनली म्हणजे काय मुलांनो? अचानक. सडनली दे हर्ड ग्रोवलिंग अँड बार्किंग. त्यांना अचानक कशाचा आवाज आला? सडनली दे ग्रोवलिंग म्हणजेच गुरगुरणे. त्यांना काही असं गुरगुरण्याचा आवाज आला. GROWLING त्यांना सडनली ग्रोवलिंग गुरगुरण्याचा आवाज आला आणि बार्किंग म्हणजेच काय भुंकणे. तर त्यांना कुठेतरी कुत्र्यांचा गुरगुरण्याचा आवाज आला आणि भुंकण्याचा आवाज आला. म्हणजे बघा टाउन म्हणजे मोठं घर होतं, पण त्या मोठ्या घरात त्यांचे पाळलेले डॉग्स सुद्धा होते, कॅट सुद्धा होत्या. तर याचं पण काय एक भीती होती या लोकांना. द टाउन माऊस टोल्ड दॅट द हाउस डॉग्स वर बार्किंग. तर काय सांगितलं? ह्या गुरगुरण्याच्या आवाजामुळे हा जो कंट्री माऊस होता, म्हणजे हा ग्रामीण भागातला जो माऊस होता, हा काय झाला मुलांनो, थोडा
घाबरला, थोडा दचकला. त्याला वाटलं हा कुठून आवाज येतो आहे? म्हणजे इथे शांतता नाहीये, गुरगुरण्याचा, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येतोय. त्यांनी विचारलं, की हा आवाज कुठून येतोय? त्यावर हा जो अ, टाउन माऊस आहे म्हणजे शहरातला उंदीर तो सांगतो, "द टाउन माऊस टोल्ड दॅट" म्हणजे त्यांनी सांगितलं, "द हाउस डॉग्स वर बार्किंग" म्हणजे जे ह्या हाउस डॉग म्हणजे हे ज्या घरातले काय आहेत, जे डॉग्स आहेत, जे कुत्रे आहेत ते काय करतात बार्किंग म्हणजे ते काय ते भुंकत आहेत. या घरातील जे कुत्रे आहे, हा त्या कुत्र्यांचा भुंकण्याचा काय आहे आवाज आहे. द कंट्री माऊस कंप्लेन दॅट ही नेव्हर लाइक्ड सच म्युझिक ॲट धिस डिनर. मग हा कंट्री माऊस आहे, जो गावाकडचा माऊस आहे. हा गावाकडचा माऊस आहे काय म्हणतो, द कंट्री माऊस कंप्लेन दॅट. कंप्लेंट करणे म्हणजे मुलांनो तक्रार करणे. कंप्लेंट COMPLAINED. कंप्लेंट करणे म्हणजे काय? कंप्लेंट करणे म्हणजे काय मुलांनो? तक्रार करणे. तर द कंट्री माऊस कंप्लेंट दॅट म्हणजे ह्या गावाकडच्या माऊसनी कंप्लेंट केली, तक्रार केली, ही नेव्हर लाइक सच अ म्युझिक म्हणजे नेव्हर म्हणजे त्याला असं असं जे आवाज आहे, म्युझिक म्हणजे जो मोठ्याने आवाज येतो आहे, तो डिनर. डिनर म्हणजे काय? रात्रीचं जे जेवण असते त्याला डिनर म्हणतात. तर याने कंप्लेंट केली, की मला असं जेवतांनी म्हणजे डिनर करतांनी मला असं जे दॅट दॅट ही नेव्हर लाइक्ड सच अ म्युझिक हा मोठमोठ्याने जो भुंकण्याचा आणि हा मोठमोठ्याने जो मोठ्या कुत्र्यांचा जो आवाज येतोय भुंकण्याचा, आय नेव्हर लाइक म्हणजे मला असा मोठा आवाज किंवा मला असा मोठा जो संगीत आहे तो मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे काय होते जेवणामध्ये डिस्टर्बन्स येतो आणि मला हा आवाज अजिबात आवडत नाही अशी कंप्लेंट ग्रामीण भागातल्या उंदीराने केली. जस्ट ॲट दॅट मोमेंट ऑफ द डोअर ओपन अँड इन केम द टू ह्यूज डॉग्स अँड द माईस हॅड टू रन फास्ट फॉर देअर लाईफ. आणि बघा हे जेव्हा दोन आपापसात असे बोलतच होते, की मला भुंकण्याचा आवाज किंवा मोठा आवाज आवडत नाही. तेवढ्यातच काय होतं, की यांचा जो डोअर असतो, यांच्या जो घराचा दरवाजा असतो तो ओपन होतो म्हणजे उघडतो. जस्ट ॲट दॅट द मोमेंट म्हणजे काय? त्या क्षणी ॲट दॅट द मोमेंट म्हणजे काय? त्या क्षणी काय होतं? द डोअर ओपन म्हणजे दरवाजा खुला उघडतो अँड इन केम द टू ह्यूज डॉग्स आणि त्या दरवाजातून कोण येतात? हे टू ह्यूज डॉग्स म्हणजे हे जे 2 मोठे जे कुत्रे आहेत, ते दरवाजातून दिसतात ना, जे पाळीव प्राणी असतात मोठमोठ्या घरात असे मोठ्या म्हणजे मोठे कुत्रे असतात वेगळ्या प्रजातीचे, चांगले हेल्दी असतात. तर हे जे 2 त्या घरातले मोठे जे ह्यूज म्हणजे मोठे डॉग्स आहेत, ते तिथे एंट्री करतात अँड द माईस हॅड टू रन फर्स्ट फॉर देअर देअर लाईफ आणि काय करतात हे जे माऊस आहेत ते तिथून जे 2 माऊस आहे यात कुत्र्यांना घाबरतात. त्यांना वाटतं, की आता आपल्याला कुत्रे काय करतील खाऊन टाकतील आणि म्हणून ते तिथून काय करतात पळून जातात. बघा, म्हणजे हे दोघे माऊस भीतीने काय होतात हे बघा आपल्याला काय दिसतात पळून जाताना दिसतात आपला जीव वाचवण्यासाठी. दिसतोय आपल्याला पळताना त्या घरातून. "गुड बाय कझिन, गुड बाय कझिन." Said the country mouse, better beans and bread in peace than cakes and jellies in fear. इथे काय म्हटलेलं आहे गुड बाय कझिन तो आपल्या भावाला काय करतो पळून जाता जाता आपल्या भावाला टाटा करतो बाय बाय म्हणतो सेट द कंट्री माऊस म्हणजे जो गावाकडचा माऊस आहे तो जाता जाता आपल्या भावाला बाय करतो आणि त्याला म्हणतो बेटर म्हणजे काय चांगलं असणे बेटर बीन्स अँड ब्रेड इन इन बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅट केक्स अँड जेलीज इन फिअर तो म्हणतो की जे माझ्या गावाकडचं जे जेवण आहे, ते बीन्स आणि ब्रेड हे काय आहेत खूप चांगलं आहे. ते मला काय शांतता देतात. पीस म्हणजे काय PEACE. तर मी आपल्या गावाकडे शांततेत हे जे बीन्स आणि ब्रेड आहे, म्हणजे गावाकडचं गरिबाचं जे अन्न आहे, ते मला खूप प्रिय आहे, कारण ते मी शांततेत खाऊ शकतो. पण हे तुमच्या जे शहरातले जे अन्न आहे, देन केक्स एंड जेलीज इन फिअर. हे तुमचं छान-छान डिलिशियस असं जेवण असतं, पण हे काय असतं, ज्या केक्स आणि जेलीज आहेत, हे खाताना जो जो जी भीती असते, फिअर म्हणजे काय मुलांनो? फिअर म्हणजे भीती. ह्या भीतीमध्ये किंवा भीतीत हे जे पदार्थ खाण्यापेक्षा केक, जेलीज, पिझ्झा, बर्गर हे खाण्यापेक्षा, घाबरून-घाबरून इथे राहण्यापेक्षा आणि हे अन्न खाण्यापेक्षा मी माझ्या गावी जे राहतो, ग्रामीण भागात राहतो, तिथे शांतता तरी आहे. तिथे कोणाची भीती नाही. मी माझ्या मनाने राहतो आणि मी माझ्या बटर आणि बीन्समध्येच काय आहे, हॅपी आहे, असं तो त्याला सांगतो. म्हणजे हेच तात्पर्य इथे सांगितलेलं आहे. भीतीमध्ये राहण्यापेक्षा आपण जे शांततेत आनंदाने आपली भाजी-भाकरी खातो, ते काय आहे त्याच्यात जास्त आनंद
अ, जास्त आनंद मिळतो. तर बघा आपण ह्याच्यात जी दुसरी स्टोरी पाहिली होती, काय नाव होतं? द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस, म्हणजे गावाकडचा माऊस आणि शहरातला माऊस. तर बघा याच्यात काय होतं, की जो गावाकडचा माऊस म्हणजे कंट्री साइड सॉरी टाउन माऊस आहे हा कुठे जातो? ग्रामीण भागातल्या माऊसकडे जातो. म्हणजे त्याच्या घरी जातो काही दिवसांसाठी आणि जो गावाकडचा जो कंट्री माऊस आहे तो त्याला अफोर्ड करतो, की तो त्याचं खूप प्रेम असतं त्याच्या भावावर, कझिन चुलत भावावर. तो त्याच्यासाठी बीन्स, बटर आणि ब्रेड मागवतो. पण हा जो टाउन फ्रेंड आहे, त्याचा कझिन आहे, त्याला अजिबात आवडत नाही. तो डिनाय करतो आणि तो त्याला सजेशन देतो, की "तू माझ्यासोबत चल. मी तुला दाखवतो शहरातलं लाईफ, जेवण आणि लाईफस्टाईल कशी असते, जीवन कसं असते. तर तू जेव्हा शहरातलं जीवन बघशील, तर तू गावाकडचं हे जीवन काय विसरून जाशील." आणि कंट्री साइडचा जो माऊस असतो ग्रामीण भागातला, तो ॲग्री होतो. हे दोन्ही ठरवून त्या आपल्या घरी तिथे जातात आणि जेव्हा तो शहरात जातो आणि तो बघतो की किती मोठे-मोठे घर आहेत आणि त्या घरात गेल्यानंतर त्याचा जो टाउन कझिन आहे तो त्याला काय करतो जेवायला ऑफर करतो. छान केक, जेलीज वगैरे देतो. पण तेवढ्यात कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज, मांजरीचा आवाज आणि जे त्या मोठमोठ्या घरातले जे कुत्रे असतात ते तिथे एंट्री करतात आणि त्यांना जेवण सोडून पळून जावं लागतं. म्हणजे जो टाउन माऊस आहे तो त्याला इथे जीवन चांगलं आहे, पण त्याला असं नेहमी सतत भीतीत राहावं लागतं. त्याला कुत्र्यांची भीती असते, मांजरींची भीती असते आणि त्याला सतत पळ काढावं लागतं, लपून राहावं लागतं. म्हणजे फिअरमध्ये राहावं लागतं. पण ॲज कंपेअर जो ग्रामीण भागातला जो उंदीर आहे, त्याला असं तिथे गावाकडची जी शांतता आहे, ती त्याला खूप प्रिय आहे. गावाकडे तो म्हणतो, की गरिबी असली, खूप श्रीमंती जरी नसली, पण तो त्याच्या बीन्स आणि बटर म्हणजे म्हणजे तो त्याच्या भाजी-भाकरीमध्येच काय आहे, हॅपी आहे. त्याला असं लक्झरियस किंवा असं दिखाव्याचं लाईफ नको, तर त्याला शांततेचं लाईफ हवंय. तर मुलांनो ह्याच्यातून आपल्याला कुठलं मॉरल मिळतं? की आपण कधी ज्या अशा आपल्याला असं वाटतं की मोठमोठ्या महालासारखे घरं दिसतात किंवा आपल्याला मोठमोठ्या बिल्डिंग दिसतात, लोकांचं लक्झरियस लाईफ दिसतं. पण त्याच्या मागचं जे दुःख असते, त्यांच्या मागे कुठली पार्श्वभूमी असते, त्या कुठल्या दुःखात असतात, कुठल्या भीतीत असतात, किती धावपळ करत असतात, हे आपल्याला त्यांचं दुःख दिसत नाही. आपल्याला काय दिसतं, त्यांची चांगली लाईफ दिसते. पण त्याच कंपेअरमध्ये तुम्ही गावाकडचं जीवन बघाल, तर त्यांना किती म्हणजे तिथे शांतता असते, तिथे प्रदूषण नसते, तिथे चांगलं हिरवळ असते आणि असं फास्ट शहराच्या सारखं फास्ट लाईफ नसतं. शांततेचं जीवन असतं आणि समाधानाचं असतं. तर ह्याच्यात हेच सांगितलेलं आहे, की आपण पैशाच्या मागे, लक्झरियस लाईफच्या मागे न धावता आपल्याला जिथे शांतता आहे, जिथे समाधान आहे, त्या ठिकाणी आपण राहायला पाहिजे. तर ह्या ज्या 2 बोधकथा होत्या, 2 फेबल्स होत्या. द टू फ्रेंड्स अँड बेअर आणि द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस ह्याच्यातून आपल्याला 2 सुंदर असे मॉरल मिळाले आहेत. जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय करायच्या अप्लाय करायचे आहेत आणि आपल्याला त्याच संदेशाप्रमाणे काय करायचं आहे त्याच्यातून शिकायचं आहे, धडा घ्यायचा आहे. तर बघा मुलांनो आपण इथे काय दिलेलं आहे, वर्ड मीनिंग्स दिलेले आहे. जे आपण अभ्यासलेलं आहे त्या शब्दांचे जे अर्थ आहेत ते आपण काय करूया आता म्हणजे ते शब्दांचे अर्थ आपण बघूया. तर बघा इथे कुठले शब्द दिलेले आहेत आणि त्याचे अर्थ काय आहेत ते काय करूया आपण बघूया. तर बघा जो शब्द आहे तो कुठला आहे? पहिला जो वर्ड आहे ते कुठला आहे? स्लाउज्ड लिहिलेला आहे. काय दिलेला आहे? स्लाउज्ड. SLOUCHED स्लाउज्ड करणे म्हणजे काय आहे? वॉक्ड अवे विथ इट्स शोल्डर्स बेंट फॉरवर्ड म्हणजे काय आहे? स्लाउज्ड म्हणजे काय? असे खांदे वाकवून चालले. स्लाउज्डचा अर्थ काय होतो? मराठीमध्ये खांदे वाकवून चालणे. तर काय आहे? वॉक्ड अवे म्हणजे चालणे विथ इट्स शोल्डर. शोल्डर म्हणजे काय मुलांना? आपले जे खांदे आहे. शोल्डर बेंट म्हणजे वाकणे. फॉरवर्ड म्हणजे आपले खांदे खाली वाकवून चालणे त्याला काय म्हणतात? स्लाउज्ड म्हणतात. मग बघा काय आहे? कॉम्रेड. कॉम्रेड म्हणजे काय मुलांनो? फ्रेंड किंवा कंपेनियन. फ्रेंड म्हणजे मित्र. कॉम्रेड म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो मित्र. मग बघा आहे मास्टर ब्रेन. इथे मास्टर ब्रेन हे कोणाला संबोधलेलं आहे? मिस्टर बेअर. मिस्टर बेअर म्हणजे अस्वलाला काय म्हटलेलं आहे इथे? मास्टर ब्रेन. मग आहे डेझर्ट. डेझर्ट मीन्स लिव्हज बिहाइंड म्हणजे च्या मागे. बिहाइंड म्हणजे काय मुलांनो? सोडून देणे. सोडून देणे. डेझर्ट म्हणजे काय? लिव्हज बिहाइंड म्हणजे मागे सोडून देणे. मागे सोडून देणे किंवा तसंच सोडून जाणे.
आता तुम्ही बघितलं होतं टू फ्रेंड्स अँड बेअरमध्ये, की त्याच्या मित्राने त्याला काय केलं, डेझर्ट म्हणजे आहे त्या परिस्थितीत त्याने सोडून तिथून पळ काढला होता. म्हणजे त्या परिस्थितीत सोडून देणे. बघा मग आहे ॲट अ पिंच. ॲट अ पिंच म्हणजे काय? इन ॲन एमर्जन्सी. ॲट अ पिंच म्हणजे तत्काळ परिस्थिती. ॲट अ पिंच म्हणजे तत्काळ परिस्थिती. ॲट अ पिंच इन अ इमर्जन्सी म्हणजे आपल्याला कधी-कधी क्षणातच कुठलीतरी अशी इमर्जन्सी धोका येतो. ॲट अ पिंच म्हणजे तत्काळची परिस्थिती. बघा मग आहे कझिन. कझिन म्हणजे काय? रिलेटिव्ह. जे आपले मामेभाऊ, चुलत भाऊ जे असतात, मावस भाऊ असतात त्यांना काय म्हणतात? इंग्रजीमध्ये कझिन्स म्हणतात. म्हणजे चुलत भाऊ, चुलत बहीण वगैरे असं. आता बघा कंट्री. तर कंट्री इथे म्हणजे काय दाखवलेलं आहे? रूरल एरिया. रूरल म्हणजे ग्रामीण भाग. रूरल म्हणजे काय? ग्रामीण भाग. एन एरिया आउटसाइड अ सिटी ऑर टाउन. म्हणजे शहराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला जे गाव दिसतात, जे खेडे दिसतात, त्याला काय म्हणू आपण? रूरल एरिया. आणि रूरल एरिया म्हणजेच काय आहे? कंट्री. कंट्री साइड म्हणजे रूरल एरिया, ग्रामीण भाग किंवा गावखेडे. मग बघा इथे आहे रस्टिक. रस्टिक म्हणजे काय? रूरल लिव्हिंग इन अ व्हिलेज. रस्टिक म्हणजे रूरल, ग्रामीण भाग, लिव्हिंग इन अ व्हिलेज म्हणजे रस्टिक, गावाकडे राहणे. मग आहे फेअर. फेअर म्हणजे काय मुलांना? फूड. म्हणजे जे चांगलं जेवण असते त्याला काय म्हणूया? फेअर. म्हणजे एखाद्या पार्टीत वगैरे जे मेजवानीचे जेवण असते त्याला आपण फेअर म्हणतो. म्हणजे चांगलं फूड. आता बघा इथे काय दिलेलं आहे? रिमेन्स. रिमेन्स इथे लेफ्ट ओव्हर पार्ट्स म्हणजे वाचलेलं. रिमेन्स म्हणजे वाचलेलं अन्न. रिमेन म्हणजे काय मुलांनो? वाचलेलं अन्न. लेफ्ट ओव्हर पार्ट्स म्हणू शकतो म्हणजे उरलेलं अन्न सुद्धा म्हणू शकतो. मग बघा इथे काय दिलं आहे? HUGE. ह्यूज म्हणजे काय मुलांनो? व्हेरी बिग. ह्यूज म्हणजे खूप मोठा. ह्यूज म्हणजे काय? खूप मोठा. बिग. प्रचंड मोठा असा. मग बघा मास्टिफ्स. मास्टिफ्स म्हणजे काय? बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड. म्हणजे तुम्ही मोठमोठ्या घरांमध्ये पाहाल, की आपण जर्मन शेफर्ड वगैरे असे मोठमोठे वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे पाहतो आणि ते खूप असे शरीराने काय असतात, असे खूप मोठे असतात, आकाराने मोठे असतात, त्यांना खूप फर असतो. त्यांना काय म्हणतात? मास्टिफ्स. मास्टिफ्स म्हणजे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड म्हणजे वेगळ्याच प्रजातीचे मोठे जे प्राणी असतात, त्या मोठे जे कुत्रे असतात त्यांना मास्टिफ्स म्हणतात. तर बघा एकदा परत आपण रिवाईज करूया. स्लाउज्ड म्हणजे काय? वॉक्ड अवे विथ हिज शोल्डर बेंट फॉरवर्ड म्हणजे खांदे वाकवून चालणे. मग आहे कॉम्रेड. फ्रेंड म्हणजे कंपेनियन म्हणजे मित्र. मग आहे मास्टर ब्रेन. इथे बिअरला म्हणजे अश्वलाला मास्टर ब्रेन असं म्हटलेलं आहे. मग आहे डेझर्ट्स म्हणजे लिव्हज बिहाइंड म्हणजे सोडून जाणे. मग आहे ॲट अ पिंच इन ॲन एमर्जन्सी म्हणजे तात्काळ कठीण परिस्थिती, वाईट प्रसंग. मग आहे कझिन म्हणजे अ रिलेटिव्ह जे तुमचे मामे-बहीण, चुलत भाऊ जे वगैरे असतात त्यांना कझिन म्हणतो आपण. कंट्री म्हणजे रुरल एरिया म्हणजे काय म्हणू त्याला? ग्रामीण भाग, खेड्यातला भाग. रस्टिक म्हणजे लिव्हिंग इन अ विलेज खेड्यात राहणे, गावात राहणे. फेअर म्हणजे काय मुलांनो? पार्टी किंवा आपण मेजवानी असते त्याच्यातलं जे फूड असते वेगळ्या प्रकारचं अन्न त्याला फेअर म्हणू. मग आहे रिमेन्स लेफ्ट ओव्हर पार्ट्स म्हणजे उरलेलं अन्न. मग आहे बघा ह्यूज. ह्यूज म्हणजे काय मुलांनो? व्हेरी बिग. आणि मग आहे मास्टिफ्स म्हणजे बिग डॉग्स ऑफ अ स्पेशल ब्रीड्स म्हणजे वेगळ्या प्रजातीचे घरात पाळलेले मोठे कुत्रे. तर अशा प्रकारे काय झालं आहे मुलांनो, आपलं जे जे आहे त्याचे वर्ड्स मीनिंग वगैरे काय आहेत, आपण समजवलेले आहेत. आता आपण याची थोडक्यात समरी बघूया. समरी म्हणजे ह्या 2 स्टोऱ्या आपण ज्या अभ्यासलेल्या आहे, तर त्याचा आपण सारांश बघूया. तर काय दिलेलं आहे याच्यामध्ये, तर बघा आपल्याला म्हणजे त्याच्यातून मॉरल कुठला मिळतो आहे आणि थोडक्यात काय सांगायचं ते बघूया. बघा इन द फर्स्ट स्टोरी म्हणजे आपण पहिली जी कुठली स्टोरी होती सांगा पाहू? सांगा कुठली स्टोरी होती? व्हेरी गुड. तर कुठली होती मुलांनो? द टू फ्रेंड्स अँड अ बेअर. म्हणजे 2 मित्र आणि अस्वल याच्यातली जी पहिली स्टोरी होती, इन द फर्स्ट स्टोरी वी रीड दॅट द टाइम ऑफ एमर्जन्सी द सेल्फिश फ्रेंड जस्ट थिंक्स ऑफ सेव्हिंग हिमसेल्फ अँड डेझर्ट हिम फ्रेंड. तर पहिल्या स्टोरीत आपण काय बघितलं आहे? वी रीड दॅट म्हणजे आपण वाचलेलं आहे ॲट द टाईम ऑफ द एमर्जन्सी. एमर्जन्सी म्हणजे संकट काळ. एमर्जन्सी म्हणजे काय मुलांनो? संकट काळ. तर जे संकट काळात काय होतं ॲट द टाईम ऑफ एमर्जन्सी म्हणजे संकट काळात द शेलफिश फ्रेंड. सेल्फिश म्हणजे काय? म्हणजे स्वतःविषयी जे विचारणारे स्वतःविषयीच विचार करतात म्हणजे स्वार्थी फ्रेंड. सेल्फिश म्हणजे काय? स्वार्थी. आणि काय मुलांना फ्रेंड म्हणजे काय? मित्र. जस्ट थिंक्स ऑफ सेव्हिंग हिमसेल्फ. सेव्हिंग म्हणजे वाचवणे.
हिमसेल्फ म्हणजे स्वतःला. हिमसेल्फ म्हणजे काय मुलांनो? स्वतःला. अँड डेझर्ट्स म्हणजे सोडून जाणे. डेझर्ट्स हिज फ्रेंड. तर बघा याचा अर्थ बघूया. इन द फर्स्ट स्टोरी पहिल्या स्टोरीत आपण काय पाहिलेलं आहे, वी रीड दॅट ॲट द टाईम ऑफ द एमर्जन्सी म्हणजे संकटाच्या काळात काय होतं, द सेल्फिश फ्रेंड जस्ट थिंक्स ऑफ सेव्हिंग हिमसेल्फ म्हणजे जे स्वार्थी मित्र असतात ते काय करतात, आपल्या स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात अँड डेझर्ट हिम फ्रेंड आणि ते त्याच्या मित्रांना संकट काळात त्याच परिस्थितीत त्याला मरण्यासाठी किंवा त्याच्यासोबत कितीही वाईट झालं तरी त्यांना फरक पडत नाही. ते स्वतःचाच विचार करतात. हे आपण पहिल्या स्टोरीमध्ये बघितलेलं आहे. द मॉरल ऑफ द स्टोरी याच्यातून आपल्याला मॉरल ऑफ द स्टोरी कुठला बोध झालेला आहे, कुठला संदेश मिळालेला आहे? ट्रू फ्रेंड्स स्टँड्स बाय यू इन एनी सिच्युएशन. ट्रू फ्रेंड्स म्हणजे जे खरे मित्र असतात. स्टँड्स म्हणजे उभे राहणे. बाय यू इन एनी सिच्युएशन म्हणजे सिच्युएशन म्हणजे काय मुलांना? जी परिस्थिती. तर जे ट्रू फ्रेंड असतात, जे खरे मित्र असतात, तर आपल्यावर कितीही वाईट प्रसंग आला, कितीही बिकट परिस्थिती आली, कितीही संकट असलं, तर ते आपल्यासोबत उभे राहतात. आपल्या संकटांना तोंड द्यायला आपली साथ देतात. तर इथे काय मेसेज मिळालेला आहे? नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेजर्स यू इन अ पिंच. म्हणजे काय दिलेलं आहे? नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड म्हणजे तुम्ही अशा मित्रांवर कधीही विश्वास ठेवू नका, टू डेझर्ट यू इन अ पिंच. म्हणजे हेच सांगायचं आहे, की तुम्ही जेव्हा फ्रेंड निवडता किंवा जे तुमचे फ्रेंड आहेत, तर सच्चा मित्र कोण आहे? जो तुमच्या संकट काळात काय करतो? तुमची मदत करतो आणि तुमच्या संकट काळात तो तुम्हाला कधीही सोडून जात नाही. हाच खरा मित्र असतो. तर हे जे मॉरल आहे आपल्याला या स्टोरीतून मिळालेलं आहे.